मुंबईत महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा रंगलाय। भाजपनं शिंदे सेनेची कोंडी करण्यासाठी अनोखी खेळी केली आहे। भाजपची ही खेळी नेमकी काय आहे आणि शिंदे सेनेचा किती जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावलेला आहे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिंदे सेनेला मुंबईत फक्त 56 जागा। भाजपनं केली शिंदे सेनेची कोंडी। 84 जागांची मागणी भाजपनं धुडकावली। महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीतील शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठकांना जोर आलाय। त्यातच शिंदे सेनेनं आधी 125 आणि नंतर शिवसेनेनं 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलाय। तर शिंदे सेनेला मुंबईत केवळ 56 जागांचा प्रस्ताव भाजपनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र भाजप आणि शिंदे सेनेत कसा पेच निर्माण झालाय पाहूया। 2017 मध्ये जिंकलेल्या 82 जागा स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे। आधी 125 तर त्यानंतर ठाकरेंनी जिंकलेल्या 84 जागांची शिंदे सेनेकडून मागणी करण्यात आली आहे। ठाकरे सेनेच्या जुन्या 84 जागा शिंदेंना सोडण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय। भाजपकडून शिंदे सेनेला केवळ 56 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे। जागांच्या आकड्यांबाबत वरिष्ठ पातळीवर अजूनही एकमत झालेलं नाही। मात्र शिंदे सेनेनंही भाजपच्या दबावाला न जुमानता थेट सोबळाची तयारी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी शिंदे सेनेनं इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। या संदर्भात शिंदे सेनेनं सारवासारव केली आहे। परंतु कोणत्या जागा ह्या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही। की येणारी महानगरपालिकांची निवडणूक ही महायुतीची जिंकण्याची आशा दाखवते आणि म्हणून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडाच फडकेल ही आमची धारणा आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र महायुतीत जागा वाटपावरून मतभेद असल्याची बातमी फेटाळून लावली आहे। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकेल। खरं तर 2017 मध्ये राज्यात युती असतानाही भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली होती। त्यावेळी कोणत्या पक्षानं किती जागा जिंकल्या होत्या पाहूया। शिवसेनेनं 84, भाजपनं 82, काँग्रेसनं 31 तर राष्ट्रवादीनं 9 जागांवर विजय मिळवला होता। समाजवादी पक्ष 6, मनसे 7, MIM 2 आणि इतर 6 जागांवर निवडून आले होते। यापैकी सध्या भाजपकडे 84 तर शिंदे सेनेकडे 58 माजी नगरसेवक आहेत। त्याचाच आधार घेत भाजपनं शिंदे सेनेला 56 जागांचा प्रस्ताव दिलाय। आता शिंदे सेना भाजपचा प्रस्ताव स्वीकारणार की किमान 84 जागा तरी पदरात पाडून घेणार याकडेच राज्याचे लक्ष लागलंय। मात्र महायुतीच्या जागा वाटपाचं शेवटपर्यंत भिजत घोंगडं राहिल्यास त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे। गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।